भगव्या वादळाचा हा स्पेशल रिपोर्ट. सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही. हा शब्द आहे माझा तुम्हाला. मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही. एरवी वेळेशी स्पर्धा करत रात्रंदिवस धावणारी मुंबई आज थबकली ती भगव्या वादळामुळे. आरक्षणाचं हे वादळ थेट अंतरवालीतून मुंबईत येऊन धडकलं. पहाटेच जरांगेंचा ताफा नवी मुंबईत दाखल झाला. त्यानंतर वाशी टोल नाका ओलांडून जरांगे मुंबईत दाखल झाले. जागोजागी कार्यकर्ते आतषबाजी करत जरांगेंचं मुंबईत स्वागत करत होते. दुसरीकडे काल रात्रीपासूनच हजारो आंदोलक मुंबईत आणि आझाद मैदानात जमले होते. पहाटेपासून हजारो आंदोलकांच्या तोंडी एकच घोषणा होती, सकाळी 10च्या ठोक्याला जरांगे व्यासपीठावर आले. व्यासपीठावर जरांगेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेत उपोषण आंदोलनाचा एल्गार केला. आता डोक्यावर गुलाल लागल्याशिवाय इथून हालायचं नाही असा निर्धार जरांगेंनी केला. तर जरांगे हुकुमशाही सारखे वागतायत, न्यायालयाचंही ऐकत नाहीत अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली. मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही. पण मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याच्या पोराने उचलायचं नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तेव्हा ते कायम सांगतायत की 10% आम्ही एसईबीसीचं मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. मग एसईबीसीचं 10% आरक्षण दिलेलं असताना जरांगे पाटलाच्या काडेपिटीला ओबीसी मधूनच आरक्षण का पाहिजे? ही बेकायदा मागणी आहे. ओबीसीचं आरक्षण संपवणारी मागणी आहे. ऑलरेडी 58-59 लाख बोगस कुणबींच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. आमची सरकारला एकच विनंती आहे, मराठा आणि कुणबी एकेची अंमलबजावणी करा. हैदराबादचं गॅजेटियर लागू करून त्याची अंमलबजावणी करा. सातारा संस्थांचं गॅजेटियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे. ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या, या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होईल. मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो. आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही. हा शब्द आहे माझा तुम्हाला. जरांगे हुकुमशाह आहेत का? हिटलर आहेत का जरांगे? तसं बनू पाहतायत का? ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत. ते मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाला मानायला तयार नाहीत. आझाद मैदानाचाच आंदोलनाच्या ठिकाणी जरांगेंनी उपोषण सुरू केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी सोडू नका अशी साद घातली. महाराष्ट्र शिव्याने नाही लक्षात ठेवत, कर्तृत्वानं लक्षात ठेवत. म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचे काडीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते. उंटावर बसून काडीनं औषध लावणे असं त्याला म्हणतात. कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुःख झालेल्या माणसाला काडीनं औषध लागतच नाही. कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिव्याने नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. काय कर्तृत्व आहे बरं फडणवीस साहेब तुमचं, मला जरा सांगा.
जरांगे सातत्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करतायत. त्यावर जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही जण राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. त्यांना उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण ठीक आहे, माझं म्हणणं काय आहे, आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही. आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू. काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार नाही. आतापर्यंत त्यांना खूप वेळेला फसवण्यात आलं. शिवाजी महाराजांची शपथ घेण्यात आली, त्यांना आरक्षण देण्यात आलं, आरक्षण देऊ सांगण्यात आलं, पण प्रश्न कुठे हललेला नाहीये. त्याच्यामुळे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद साधून काय आहे, काय होऊ शकतं, काय करायला पाहिजे हे त्यांनी सोडवायला पाहिजे प्रश्न. आझाद मैदानात मवियाच्या आमदारांनी जरांगेंच्या गाठीभेटी घेतल्या. दुसरीकडे जरांगे मुंबईत धडकल्यानंतर सरकारचीही धावपळ सुरू झाली. चर्चेतूनच मार्ग निघू शकतो अशी सरकारची भूमिका आहे. मुंबईला ते पोहोचलेले आहेत. त्यांच्या सहकार्यांशी काही चर्चा करायची आवश्यकता असेल तर आपण निश्चित करू, कारण चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. आणि शेवटी सगळ्यांची भावना एक आहे की आपल्याला आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य मार्ग निघाला पाहिजे. म्हणून तसा त्यांचा निरोप येईल किंवा त्यांची चर्चेची तयारी आहे, आमची चर्चेची तयारी आहे. आमची पहिल्यापासून या आंदोलनकर्त्यांना सहकार्याची भूमिका आहे. आमचे अनेक खासदार, आमदार, मंत्री त्यांना भेटतात आणि त्या ठिकाणी चर्चा करतात. त्यामुळं आमची नेहमीच आणि खास करून माननीय देवेंद्र फडणवीसजींची भूमिका हे नेहमीच सहकार्याची राहिलेली आहे. एकीकडे जरांगेंनी मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्धार केला. त्यांना साथ देण्यासाठी त्यांच्या आंदोलकांनीही जय्यत तयारी केली. अगदी महिनाभर मुंबईत राहण्यासाठी दाखल झाल्याचं काही आंदोलकांनी बोलून दाखवलं. कुठून आलेले आहात तुम्ही? आम्ही लातूर जिल्हा, तालुका जिल्हा लातूर. त्यावेळी किती राहायची सोय केलेली आहे? किती दिवस राहणार काय सांगा? आम्ही 1 महिन्याचा किराणा घेऊन आलेला होती. तर आरक्षण जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाहीत. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, जोपर्यंत आम्हाला मनोजदादा पाटील आदेश देत नाहीत पुढचा, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत. मग महिना लागो 2 महिने लागो, आम्ही आमचं फुल राशनच्या तयारीनं फुल. सरकारपर्यंत एक वेळेस फसवते. सरकारची डग्याची भूमिका कशाची काय म्हणून सरकार आमच्याकडे बघते? सरकारला आमच्याकडून काय पाहिजे? आमच्या 2-10-5 बळी पाहिजेत का? आम्ही जोपर्यंत सरकार आम्हाला आरक्षण देत नाहीत तोपर्यंत आम्ही हलणार नाहीत. आम्ही सगळ्या गाड्या अशा मालाने भरून आणल्यात, सगळा शिदा भरून आणलेला आहे. आम्ही हे आरक्षण दिल्याशिवाय परत जाणार नाहीत. जोपर्यंत दादा आम्हाला आदेश देत नाहीत परत जाऊन, तोपर्यंत हटणार नाही. जरांगेंना आंदोलनाची परवानगी देताना वेळेची आणि मैदानातील संख्येची अट घालण्यात आली होती. मात्र एकूणच जरांगे आणि त्यांच्या आंदोलकांची तयारी पाहता मुंबईतलं भगवं वादळ लवकर शमण्याची शक्यता नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एक मराठा लाख मराठा म्हणत लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये धडकले. राज्यातील विविध भागातून आलेल्या मराठा आंदोलकांमुळे मुंबई मात्र जाम झाली. कुठे मानखुर्द चेंबूर रस्ता तर कुठे फ्रीवेवर वाहतूक कोंडी दिसली. तिकडे सीएसएमटी स्थानकाबाहेर तर तुफान गर्दी पाहायला मिळाली. मराठा बांधवांचं आरक्षण मिळेपर्यंत मुंबईत